तर हॅलो गाईज, द जॉली ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला जायचं आहे पंढरपूर. तर त्याचं कारण तुम्हाला पंढरपूरला गेल्यावर दाखवतो. बघू शकता माझ्या मागे गाडी आहे, या गाडीवर आपण जाणार आहे. बॅगा वगैरे भरताय आता. तर ही गाडी मित्रांनो आपली, सगळे पूर्ण फॅमिली मिळून चाललोय. तर गाईज आता आम्ही निघालोय. निखिल भाऊ इकडे बघ, एक दादा ड्रायव्हर आहे आणि तुम्हाला मागे दाखवतो सगळे पब्लिक बघा बसले. चला आता पंढरपूरला चला आणि मस्त देवाचं दर्शन घ्या. तर मित्रांनो, पंढरपूरला जाण्याआधी आम्ही तुळजापूरला जाणार आहे. देवीचं दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवतो किती वेळ लागतो काही नाही. आता हा बघू शकता तुम्ही मॅप. सर नाशिक पासून तुळजापूर 443 किलोमीटर होतं. तर टाइम बघू शकता 7 तास 19 मिनिटं दाखवत आहे. तर नाशिक वरून तुळजापूर जाताना संभाजीनगरला उतरावं लागतं मित्रांनो. आपल्याला एक्झिट नंबर 17 आहे, इथून उतरावं लागतं आपल्याला. तर ज्यांचा रात्रीचा प्रवास करून आलेला असतं त्यांना सकाळी सकाळी 50 रुपयात मस्त आंघोळीची सोय असते तिथे. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे पार्किंग भेटून जाईल. भरपूर मोठी पार्किंग आहे, भरपूर गाड्या लागतात तिथे. तर गाईच आता फायनली आपण आलोय तुळजाभवानी मंदिर जवळ. हे बघा, इथून एंट्री आहे आपल्याला. तर समोर जे दिसतंय ते मेन गेट आहे मंदिराचं. त्याच्यातनं मी मध्ये गेलोय आणि आपल्याला आता खालच्या साईडला जायचंय. इथं फोन कॅमेरा अलाउड नाहीये मंदिराच्या गाभाऱ्यात. इथं आहे, तिकडे नाहीये पण मेन मंदिरमध्ये. तर या साईडला आहे मित्रांनो कल्होळ तीर्थ. इथं तुम्ही स्नान वगैरे करू शकता. ही मेन गेट आहे. आपण इकडून आलो होतो त्याच्याच समोर आहे. तर चला आपण मंदिराच्या त्या साईडला जाऊया. आता खाली जाताना तुम्हाला दिसेल गोमुख. तर मित्रांनो, ही जी लाईन आहे, एवढी जी गर्दी दिसते ती गोमुखसाठी आहे. त्या साईडला तुम्हाला गोमुख भेटून जाईल. त्याच्यातनं गाईच्या तोंडातनं पाणी येतं. आणि हे जे समोर दिसतंय हे मेन गेट आहे मंदिरात जाण्याचं. आता तुम्हाला गोमुख दाखवतो. हे बघा, गाईच्या तोंडातनं पाणी येतंय. तर मंदिराच्या डाव्या साईडला सिद्धिविनायक, उजव्या सोंडेचा गणपती यांचं मंदिर आहे. आता हे मेन प्रवेशद्वार आहे. इथून आपण मध्ये जाणार आहे आणि समोर तुम्हाला तिथं भस्म वगैरे भेटून जाईल. तो होम केलेले भस्म आपल्याला इथं भेटू शकतं. श्री यज्ञ मंडप आहे. आणि आपण आता या साईडने जाणार आहे धर्मदर्शनाकडे. तर ही धर्मदर्शनाची जागा आहे मित्रांनो. इथून आपण धर्मदर्शनकडे जातो. आम्ही चाललोय मध्ये आता. तर धर्मदर्शन आणि मुखदर्शन अशी वेगवेगळी लाईन आहे. तर लेफ्ट साईडला म्हणजे या साईडला मुखदर्शनची लाईन आहे आणि आम्ही आता धर्मदर्शनच्या लाईन येते. धर्मदर्शनाच्या लाईन येते आता मित्रांनो. लाईन येते, किती गर्दी बघू शकता. जागोजागी तुम्हाला तिथं स्क्रीन भेटून जाईल. तिथं लाईव्ह फुटेज मंदिरातलं चालू असतं, बघू शकता तुम्ही. खालून आता आम्ही वरती चाललोय, वरच्या फ्लोअरवर. गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळं त्यांनी खाली वर असं केलेलं आहे. तर अजून वरती जाऊ आणि बघूया काय होतं काही नाही. आता वरती बघू शकता तुम्ही, एवढी अफाट गर्दी की तुम्हाला काय सांगू, एकदम खतरनाक. मित्रांनो 3 तास होत आले लाईनीत उभं आहे. 10:30ला चालू केलं होतं, तर आता 1:30 वाजत आलाय. अजून बी गर्दी बघू शकता किती. एवढी गर्दी, अजून बी 1 तास लागणार आहे आपल्याला. तर फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलोय. बघू शकता तुम्ही इथला माहोल कसा आहे काही नाही. हे मंदिर आहे. तर गाईज मी आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. मध्ये आपल्याला फोटो व्हिडिओ काहीच काढता येत नाही, खूप स्ट्रिक आहे. तरी आपण ट्राय केलंय काढण्याचं. खूप मेहनत घेतली. तुम्ही पण कष्ट घ्या आणि लाईक करा. तर हे बघू शकता मंदिराचं दगडी काम, एकदम छान असं दगडी काम आहे. त्याच्यावर मस्त कोरीव काम केलंय. आणि समोर तुम्हाला मुखदर्शनाची लाईन भेटते. तुम्हाला मुखदर्शनाची लाईन दाखवतो. तुम्ही नक्षी बघू शकता किती छान आहे. तर ही आहे मुखदर्शनाची लाईन आणि ही आमची चालली ती धर्मदर्शनाची. तर आपण आता चाललोय देवीचं दर्शन घ्यायला. फुल एक्साइटेड आहे मी मित्रांनो. तुम्हाला दाखवतो देवीचं मूर्ती कशी आहे काही नाही. हे बघा, आता समोर जी दिसते ती देवीची मूर्ती, एकदम छान अशी मूर्ती. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालंय. बघू शकता तुम्ही, तुळजा मातेचं मंदिर आहे तुळजापूरचं. आणि मध्ये फोटो व्हिडिओ अजिबात काढू देत नाही, फुल स्ट्रिक आहे. तुम्हाला आता परिसर दाखवतो. हे बघा, मंदिराचं परिसर एकदम छान आहे आणि खूप सारे मंदिर आहे इथं. तर हे अमाई देवीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिर भेटून जातं. त्याच्याच साईडला
दत्तांचं पण मंदिर आहे मित्रांनो, खूप सारे मंदिर आहे इथं. आता हे आहे मल्हारी मातेचं मंदिर आहे मित्रांनो हे, आणि बघू शकता तुम्ही हा मंदिराचा बॅक साईडचा परिसर आहे. हा म्हणजे गाभाऱ्याच आहे सगळे, भरपूर खूप गर्दी इथं, प्रचंड गर्दी. 4 तास लागले आम्हाला दर्शन घेण्यासाठी, 4च्या वरती लागले थोडेफार, पण ॲप्रॉक्सिमेट 4 तास लागले आणि इथं तुम्हाला दत्तांचं मंदिर भेटून जाईल. आणि बघू शकता केवढी खतरनाक अशी गर्दी. तर मंदिराच्या बाहेर जाताना पण तुम्हाला 2-1 मंदिर लागतात, त्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. हॅलो गाईज, आपलं दर्शन झालंय. माझ्या मागे बघू शकता तुम्ही दुर्गा माताचं मंदिर आहे, हेच ते मंदिर आहे. हा इथला परिसर राहणार, इकडे बॅन वगैरे चालू. आता आपण बाहेर जाऊया. चला, अशाच कंटेंटसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर दर्शन झाल्यानंतर बाहेर जाताना तुम्हाला आदिमाया आदिशक्ती मातंगी देवीचं मंदिर भेटून जाईल. खूप छान मंदिर आहे, जाताना नक्की भेट द्या. छान मंदिर आहे, तिथं पण फोटो व्हिडिओ काहीच काढत येत नाही. चला, आता आम्ही पंढरपूरच्या साईडला निघालोय. तर बघू शकता पंढरपूरचं काय मस्त असं वातावरण आहे. तर पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या किनारी बसलेलं आहे. बघू शकता चंद्रभागा नदी किती छान आहे, खूप मोठं पात्र आहे मित्रांनो. तुम्हाला आता पूर्ण दाखवतो. हे बघा, एवढं मोठं पात्र आहे की खतरनाक. बोट वगैरे तिथं सगळे बघू शकता. पंढरपूर हे देवस्थान आहे. तर आता आम्ही पंढरपूरला आलोय. तर फायनली आम्ही पंढरपूरला आलोय. समोर आपले हॉटेल आहे, आपण इथं थांबणार आहे आजच्या दिवस. आणि पुढचा कार्यक्रम तुम्हाला आता उद्या दाखवतो, जो आमचा लग्नाचा कार्यक्रम आहे दीदीच्या. तर चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि पूर्ण महाराष्ट्रभर पसरवा.